मास इंडिया लाइव में आपका स्वागत है। मालेगांव के ग्रामीण इलाके सौदाने में शेतमाल खरीदी बिक्री केंद्र के उद्घाटन समारोह में उद्घाटन करने पहुंचे शिवसेना नेता संजय राउत ने शेतकरियों को हो रही समस्याओं पर खुलकर राज्य सरकार को लताड़ा, तो दूसरी तरफ देश के प्रधानमंत्री और गृह मंत्री मोदी व शाह पर जमकर बरसे। मालेगांव के आमदार दादा भूसे पर भी अपना गुस्सा उतारा। इस वक्त सभी सम्मान्य सदस्य मौजूद थे। मास इंडिया के साथ शफीक खान की रिपोर्ट। व्यासपीठावरती आगमन होत आहे माननीय खासदार संजय राऊत साहेब। अमित शहा आणि नरेंद्र मोदी व्यापारी आहेत। जसे तुमच्याकडे असतात असे दलाल, तसे हे गौतम अडाणीचे दलाल आहेत। राहुल गांधीने परवा सांगितलं मोदी को कोई डरता नाही। नरेंद्र मोदीने त्याच्या कायद्यामध्ये काय आणलं? शेतकऱ्याची जमीन अडाणीच्या मालकी। एक घोषणा दिली होती, सब भूमी गोपाळ की, ईश्वराची भूमी आहे। शेतकरी ईश्वराची भूमी आहे। मोदीच्या राज्यात सब भूमी अडाणीची। जेव्हा सगळ्यात पहिली झाड मालेगावलाच पडणार आहे, लक्षात घ्या। महाराष्ट्राचा निकाल ज्या दिवशी लागेल, हे मोठं राज्य ज्या दिवशी आमच्या हातामध्ये येईल, त्या दिवशी केंद्रातलं मोदीचं सरकार हे गडगडायला सुरुवात होणार। मोदीला बहुमत पुढे, मोदी हा निवडणूक हरलेला आहे, अमित शहा निवडणूक हरली, आणि मोदीचं बहुमत कमी करण्याचं काम कोणी केलं असेल तर आपल्या महाराष्ट्राने केलं। 400 पार 240 वर्षाला थांबवलं, आणि 2 कुबड्या घेऊन त्या चंद्राबाबूच्या, नितीश कुमारच्या 2 कुबड्यांवरती आज मोदी चालतात। पुढे मोदीचा आवाज का पहिल्यासारखा आवाज आहे का मोदी आणि अमित शहाचा? सर्व सन्माननीय नेते मंडळी आणि उपस्थित शेतकरी बंधूंनो, बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचा एक खरेदी विक्री संघाचं उद्घाटन झालेलं आहे, आणि इथे जमलेले सर्व शेतकरी बांधव आहेत। माझ्या आधी अद्वय आबा हिऱ्यांनी भाषण केलं, आणि त्यांच्या भाषणात जे त्यांनी मुद्दे मांडले, जो संताप, जी चीड त्यांनी व्यक्त केली, ते ऐकल्यावर मला असं वाटत नाही की मला काही फार बोलण्यासारखं राहिलेलं आहे। हा देश कृषी प्रधान आहे। आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुक्काम सध्या महाराष्ट्रात जास्त आहे। ते दिल्लीला नसतात, महाराष्ट्रात जास्त असतात। मी त्यांना सांगितलं की महाराष्ट्रातल्या निवडणुका होईपर्यंत देशाची राजधानी तुम्ही महाराष्ट्रात हलवा, कारण ज्या राज्यात निवडणुका असतात त्या राज्यात ते जाऊन तळ ठोकतात। हरियाणा झालं, काश्मीर झालं, आता महाराष्ट्रात, कालपासून महाराष्ट्रात देशाचे प्रधानमंत्री गल्ली बोळ फिरतायत। आज ठाण्याला होते, मुंबईला होते, वाशिमला होते, फिरतायत। जनतेचा पैसा आहे, खाली 20,000 कोटीचं विमान आहे, अलिशान, जातात तिकडे आश्वासनं देतात। शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करण्याचं त्यांचं आश्वासन होतं, डबल। 2014 साली जेव्हा ते सत्तेवर आले
येण्याआधी शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करू, डबल. शेतकऱ्यांच्या कृषी मालाला मिनिमम सपोर्ट प्राइस MSP देऊ, अशा अनेक घोषणा त्यांनी केल्या. त्यातली एकही घोषणा ते आजपर्यंत पूर्ण करू शकले नाही. उलट हजारो लाखो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलनासाठी बसले. त्यांच्या हक्काचं रक्षण करणारा कायदा ही या राज्याची परंपरा आहे. शेतकऱ्याला वाचवणं. नरेंद्र मोदीने त्याच्या कायद्यामध्ये काय आणलं? शेतकऱ्याची जमीन अडाणीच्या मालकी. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, कॉन्ट्रॅक्ट. पंजाब पासून महाराष्ट्रापर्यंत शेतकऱ्यांच्या जमिनीचा मालक जर ते कायदे अंमलात आले असते तर पुढल्या 5 वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीचा मालक नरेंद्र मोदीचा मित्र हा गौतम अडाणीच्या मालकीच्या जमिनी झाल्या असत्या. शेती जमिनीच्या सगळी आपली शेती ही अडाणीच्या मालकीची. आणि आपण सगळे शेतकरी या महाराष्ट्रातले देशातले ते देशोत घडीला लागतात. आज या देशातला प्रत्येक नियम आणि कायदा जो बनतोय तो अडाणीच्या हिताचा बनतो, त्याच्या सोयीचा बनतो. आमचे आचार्य विनोबा भावे होते, त्यांनी एक घोषणा दिली होती, सब भूमी गोपाल की. ईश्वराची भूमी आहे. शेतकरी ईश्वराची भूमी आहे. मोदीच्या राज्यात सब भूमी अडाणीची. जिथे जिथे अडाणी बोट ठेवेल ते सगळं अडाणीचं होतं. मग विमानतळ असतील, एअरपोर्ट असतील, सरकारी कारखाने असतील, उद्योग असतील, फक्त एका उद्योगपतीसाठी नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे सरकार चालवत. आणि या देशातला कोट्यावधी शेतकरी त्यांच्या प्रश्नासाठी आजही संघर्ष करतो. मला वाटत नाही की या देशाचा कृषी मंत्री कोण आहे हे शेतकऱ्यांना माहित आहे. माननीय शरद पवार साहेबांनंतर कृषी मंत्री कोण आहे आम्हाला माहिती. त्याच्या आधी माहित नव्हता. पंजाबराव देशमुख आम्हाला माहित होते, पंजाबराव देशमुख. त्यानंतर शरद पवार. आणि या देशाला कृषी मंत्री कोण आहे हे जर कोणी मला सांगू शकला, किंवा या राज्याला कृषी मंत्री कोण. कालपर्यंत तुमचे पालकमंत्री किंवा कृषी मंत्री होते. आज एक अत्यंत खिल्लर माणूस कृषी मंत्री आहे, त्याचं नाव अब्दुल सत्तार. खिल्लर माणूस. त्याच्या आधी हे तुमचे इकडले पालकमंत्री कृषी मंत्री होते उद्धवजींच्या मंत्रिमंडळामध्ये. 2.5 वर्ष कृषी मंत्री होते. 2.5 वर्षात त्यांचा एकही दिवस असा नव्हता की मला हे खातं बदलून द्या सांगण्यासाठी ते आले नाहीत. मला हे खातं बदलून द्या. या राज्याचं कृषी खातं ज्याला इतकं कमजोर आणि नगण्य वाटतंय त्या मंत्र्याविषयी काय बोलायचं. मी तर नेहमी म्हणतो की कृषी खातं हे मुख्यमंत्र्याकडे असायला पाहिजे. कृषी खातं हे अर्थमंत्र्याच्या बरोबर असायला पाहिजे. कृषी खात्यासाठी स्वतंत्र बजेट असायला पाहिजे. जसं रेल्वेचं बजेट पूर्वी वेगळं होतं तसं कृषी खात्यासाठी स्वतंत्र बजेट असायला पाहिजे. पण शेतकऱ्यांचा कळवळा घेणारं कोणतंही सरकार आतापर्यंत हा निर्णय घेऊ शकलं नाही. याचं कारण असे, सरकार ही सत्ता शेतकऱ्याच्या घामावर उभी राहतात, शेतकऱ्यांच्या मतांवर सरकार बनतात आणि मग सत्ता आली की तुम्ही सगळ्यात आधी लाच शेतकऱ्याला मारतात. मगाशी ते कांद्याचा लिलाव झाला. गंमत वाटली की आम्ही कांदा हातात धरून त्या कांद्याला भाव आला. आम्ही असं रोज कांदा हातात धरून शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळावा अशी मी प्रार्थना. हवा म्हटल्या सर्वाधिक भाव झालाय का ते 6,000 वगैरे आपण 61 रुपये. पण जेव्हा जेव्हा शेतकऱ्याच्या कांद्याला भाव द्यायचा प्रश्न येतो तेव्हा भाव खाली पडतो. आम्हाला शेतीचं काम कळत नाही, बरोबर आहे.
तेव्हा तेव्हा या देशामध्ये कांद्याची निर्यात बंदी करून अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा कांदा इथे आणला जातो. एका बाजूला पाकिस्तानला अतिरेकी म्हणायचे, अफगाणिस्तानला अतिरेकी म्हणायचे, आणि शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळू नये म्हणून त्या तालिबान्यांचा कांदा आम्हाला इथे खायला लावतो. हा दुटप्पी आहे. या देशामध्ये जर शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसेल तर मग काय आमदार खासदारांना भाव मिळणार 50-50 कोटी रुपये, 60-60, 100-100 कोटी रुपये? या दादा भुसेचा भाव म्हणे 100 कोटी आहे, मी ते 100 रुपयाला घेणार नाही. त्याची किंमत म्हणे 100 कोटी झाली जाण्यासाठीची किंमत. 100 रुपयाची किंमत नाही या मागच्या. पण जशी शिवसेना ही 4 अक्षर पाठीशी आखल्यामुळे या माकडांची माणसं केली आम्ही. ती माकडं होती, या माकडांची माणसं केली बाळासाहेब ठाकरेंनी. त्या माणसांना आम्ही सरदार केलं आणि त्या सरदारांनी आमच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या पाठीस तलवारी राहावा. त्याच्यामुळे आबा आपण जे म्हणालात मग ते खरं आहे. उद्या आपलं सरकार येईल तर दया माया नाही. 9 महिने 9 वर्ष काय यांची एवढी पाप आहेत, यांना जन्मठे व्हायला पाहिजे पगार. आपण 9 महिने तुरुंगात राहिला, मी सुद्धा 100 दिवसापेक्षा जास्त काळ तुरुंगात राहिलो, मला अजिबात दुःख नाही. आपण स्वातंत्र्य सैनिक आहोत. मी तर म्हणतो की स्वातंत्र्य सैनिक या देशामध्ये हुकुमशाही सुरू आहे. जशी ब्रिटिशांच्या काळात होती, एकाधिकारशाही, हुकुमशाही, गुलामगिरी, दहशतवाद, त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी मोजके लोक समोर येतात, लढतात, तुरुंगात जातात. अनेकदा त्यांना शहीद व्हावं लागतं, सर्वस्व गमवावं लागतं. आबा हिरे आणि मी त्यात आम्हाला ताम्रपट आणि पेन्शन अधिकृतपणे सुरू व्हायला पाहिजे सरकार बदलल्यावर. तुम्ही सांगा 1 रुपया पेन्शन घेऊ, पण 1 रुपया, पण ते असा तोल व्हायला पाहिजे की ह्यांना गड कारस्थान करून जबरदस्तीनं खोट्या गुन्ह्याखाली अटक करून तुरुंगात डांबलं, कारण ह्यांनी सत्यासाठी आवाज उठवला, अन्यायाविरुद्ध आवाज उठवला, भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला. ईडी आणि सीबीआय आहेत आमच्या हातात, पण येणार आहे तेव्हा सगळ्यात पहिली धाड मालेगावलाच पडणार आहे, लक्षात घ्या. महाराष्ट्राचा निकाल ज्या दिवशी लागेल, हे मोठं राज्य ज्या दिवशी आमच्या हातामध्ये येईल, त्या दिवशी केंद्रातलं मोदीचं सरकार हे गडगडायला सुरुवात होणार. मोदीला बहुमत पुढे, मोदी हा निवडणूक हरलेला आहे, अमित शहा निवडणूक हरली, आणि मोदीचं बहुमत कमी करण्याचं काम कोणी केलं असेल तर आपल्या महाराष्ट्राने केलं. 400 पार 400 पार 240 वर्षाला थांबवलं, आणि 2 कुबड्या घेऊन त्या चंद्राबाबूच्या, नितीश कुमारच्या 2 कुबड्यांवरती आज मोदी चालतात. पुढे मोदीचा आवाज काय पहिल्यासारखा आवाज आहे का मोदी आणि अमित शहाचा? नरेंद्र मोदी या राज्यामध्ये येत आहेत, त्यांना महाराष्ट्रात तोडायचे आहे, लुटायचे आहे, लक्षात घ्या. त्यांना मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे. महाराष्ट्रातले असंख्य उद्योग, असंख्य उद्योग जे आपल्या मराठी माणसाला रोजगार देऊ शकत होते, आपले सगळे उद्योग या नरेंद्र मोदी आणि अमित शहाने गुजरातला पळवले. आणि एक तुमचे मेंढे मुख्यमंत्री त्याची बूट चाटत बसले. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना का स्थापन केली? बाळासाहेबांना वेळ जात नव्हता म्हणून शिवसेना स्थापन केली असं नाहीये. या मुंबईतल्या, महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला, मराठी कष्टकऱ्याला स्वाभिमानानं जगता यावं, त्याचे अधिकार, त्याचे हक्क त्याला मिळावे, म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली. एक आंदोलन होतं.
मुंबई आपल्या मराठी माणसाची राजधानी आहे, तिथे मराठी माणसाचाच आवाज आला पाहिजे. यासाठी बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना. मुंबईसह महाराष्ट्रातल्या रोजगारामध्ये, नोकऱ्यांमध्ये आपल्या मराठी माणसाला 80% नोकऱ्या हक्काने मिळायला पाहिजे. यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली. आता आम्हाला या मुंबईमध्ये, आम्ही मुंबईत राहतो, आम्हाला माहिती, कोणी आम्हाला घाटी म्हणत होतं, कोणी म्हणायचे मुंबई तुमची भांडी घासा आमची, बरं का. मग आम्ही म्हणायचो काहीतरी, आणि काय जाऊ दे, बोललं बरोबर नाही, आमचं घोषणा होत्या काही गप्प होतो हे. जोरात बोलला तर मी बोलला आपण, आम्ही तुम्ही बडे शिकवले. आणि आजही धडा शिकवण्याची हिंमत, ताकद या मराठी माणसामध्ये. कॅबिनेट मध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आणि हिंमती केली. आणि सरकार अजून 2.5 वर्ष टिकला असतो तर या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अनेक कल्याणकारी निर्णय करण्यात येत आले. पण महाराष्ट्राच्या संदर्भात, मराठी माणसा संदर्भात ज्यांच्या मनात द्वेष आहे त्यांनी हे सरकार पाडलं आणि गद्दारांच्या हाती या राज्याची सूत्र दिली, बेईमानांच्या हाती या राज्याची सूत्र दिली. त्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले. ते हजारो कोटी रुपये जरी खर्च केले तरी कुठल्याच्या निवडणुकीत तुमची सत्ता परत येत नाही, हे या राज्याच्या जनतेने ठरवलेलं. आम्हाला सगळ्यांनाच वाटतं की माननीय उद्धव साहेबांना पुन्हा या राज्याचे सूत्र द्यायला पाहिजे. या जनतेला वाटतं. मी आपल्याला इतकंच सांगेन की देश महाराष्ट्राकडे एका अपेक्षेनं पाहतो, आशेनं पाहतो. कारण या महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा ठिणगी पडते त्या ठिणगीचा वणवा देशामध्ये पेटतो. या महाराष्ट्रानं दाखवलंय की मोदींचा जो घोडा उधळला होता ते रोखण्याचं काम या महाराष्ट्राने कालच्या लोकसभेत केलं. आणि उद्याची विधानसभा मोदींनी किती सभा घालायची, मोदींनी तर मालेगावला सभा घ्यायला पाहिजे. तर दादा भुजरी गोल गेल्याचं राम. कालच्या लोकसभेला मोदींनी 47 सभा घेतल्या. 47 त्यातल्या 42 ठिकाणी काही ठिकाणी डबल सभा घेतला. 42 ठिकाणी त्यांच्या उमेदवारांचा पराभव झालेला आहे. जिथे मोदी जातात तिथे पराभव होतो. मोदीची किती संपलेली आहे. राहुल गांधींनी परवा सांगितलं मोदी को कोई डरता नाही. आम्ही तर कधीच घाबरत नव्हतो. आमचा जन्म त्यासाठी, आम्ही निर्भय आहोत. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला जे घडवलेलं आहे ते अशा महाराष्ट्राच्या दुश्मनांशी लढण्यासाठी घडवत आहे. आणि म्हणून मोदी महाराष्ट्राला घाबरतात आणि महाराष्ट्राला घाबरावंच लागेल. तर मोदी जिथे गेले तिकडे त्यांचा पराभव झाला. मोदी आणि अमित शहानी महाराष्ट्रात जास्त यायला पाहिजे, तिथे त्यांनी राहिलं पाहिजे. राजधानी काही काळ मुंबईत हलवायला पाहिजे किंवा पुण्यात हलवायला पाहिजे. जसं औरंगजेबाने इथे हलवली होती काही काळ त्यांचा डेरा आणि मग इथे झोपले कायमची. तेव्हा शेतकरी बांधवांना या राज्यामध्ये परिवर्तन घडवण्याची ताकद कोणामध्ये असते ती फक्त आपल्या बाबतीत. आणि आपण असे काम करू शकतो. माननीय शरद पवार साहेब आजही सत्ता. आपण पहा उद्धवती सत्ता आहेत, राहुल गांधी काल होते. अन्याय म्हणजे किती अन्याय असावा या मोदीच्या राज्यामध्ये. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ज्याचे प्रमुख उद्धव ठाकरे झाले. जेव्हा या शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 4 वर्षाचे होते गोधडी. आणि मोदींचा निवडणूक आयोग म्हणतो ही शिवसेनाच्या एकनाथ शिंदे.
माननीय शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली 30 वर्ष हे अजित पवार फोडले आणि घेऊन गेले 40 लोक. निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. पवार साहेबांसह आम्ही सगळे तिथे बसलेलो आहोत. ज्याने पक्षाची स्थापना केली तो माणूस हयात आणि समोर बसलाय. हे शरद पवार त्यांनी स्थापना केली आहे, समोर बसलाय आणि निवडणूक काय निर्णय देतो समोर. पक्ष तुमचा नाही, पक्ष त्या दोघांचा. हे मोदीच्या राज्याचं घडू शकतं कारण व्यापाऱ्यांचं सरकार आहे. अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे व्यापारी आहेत. जसे तुमच्याकडे असतात अडते दलाल तसे हे गौतम अडाणीचे दलाल. आधी आम्हाला वाटायचं की नरेंद्र मोदी हा गौतम अडाणी हा मोदी आणि शहाचा एजंट आहे. पण नाही, आता आम्हाला वाटतंय मोदी आणि शहा हे गौतम अडाणीचे एजंट आहेत. खरा मालक या सरकारचा गौतम अडाणी आहे. तो ठरवतो कोणता निर्णय घ्यायचा, काय करायचं, कोणता कायदा करायचा. एका गुजराती व्यापाऱ्याच्या हातामध्ये जर हा महाराष्ट्र जाणार असेल तर मराठी माणसाला अत्यंत सावधपणे आपली पावलं उचलावी लागतील. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहूंचा, फुल्यांचा, डॉक्टर आंबेडकरांचा, बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र आहे. आणि आपल्याला हा वाचवायचा असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये आपल्याला महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटकाला विजयी करावा. अजून बाबा आपल्याला आमदार व्हावंच लागेल. देऊन तुम्हाला विधानसभेत जावं लागेल. आणि तुम्ही जिंकताय पूर्णपणे खात्रीने मी सांगू शकतो. तिकडे दुसरे आमचे नांदगावचे भावी आमदार बसले आहेत. मनमाडा नांदगावचे गणेश भाऊ, हे सगळ्या नवीन लोकांनी आता विधानसभेत जाऊन या राज्याचं चित्र बदलायला पाहिजे. आणि जो भ्रष्टाचाराचा काळोख पसरलेला आहे तो दूर केला पाहिजे. या राज्याला दिशा देण्याचं काम फक्त आपल्यासारखे लोक करू शकतात, तरुण लोक करू शकतात. फार मोठी परंपरा या राज्याला लाभलेली आहे. ती परंपरा नष्ट करण्याचं काम हे लोक करतायत. आणि आज मी पाहिलं या ठिकाणी आपण जे मगाशी इतिहास सांगितलं इथे कसा भ्रष्टाचार चालत होता या संस्थेमध्ये. आणि आपण आल्यावर तो भ्रष्टाचार थांबवून ही संस्था जी फायद्यामध्ये आणलेली आहे. या राज्याला त्या प्रकारच्या कामाची आवश्यकता आहे. आणि उद्धव ठाकरे साहेबांना सुद्धा अशा प्रकारच्या तरुण नेतृत्वाची गरज आहे. आणि आपल्या मागे या मालेगावची जनता राहील त्याची मला खात्री आहे. जय महाराष्ट्र.